बाप्पाच्या पायावर तिथेच त्यांनी पाण्याचं प्रोक्षण केलं आणि त्या मूर्त्या विसर्जन न करता कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचं भान लक्षात घेता त्यांनी त्या मूर्त्या परत सभामंडपात नेऊन ठेवल्यात। प्रत्येकाचं कुटुंब त्याच्यावर चालतं आहे, तर आज जर हे निर्बंध आले तर पुढे मग आपला उत्सवच बंद करायला लागेल। ही चुकीचं आहे आणि हे जबरदस्ती केल्यासारखं आहे। हे कुठेतरी उत्सवाला गालबोट लावण्यासाठी हा प्रकार केला आहे। पीओपीच्या मूर्तीचं समुद्रामध्ये विसर्जन करता येणार नाही अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने बजावली आणि यानंतर माघी गणेशोत्सवाला गालबोट लागलं। चारकोपमध्ये जे आहे गणेशोत्सव विसर्जनामध्ये जे आहे मोठी अशी घटना घडली। गणेश मूर्तींचं विसर्जन हे गौराई समुद्रामध्ये करण्यापासून अडवण्यात आल्यामुळे आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर अतिशय संवेदनशील हा मुद्दा बनलेला आहे आणि याच घडामोडींवर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत काही मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळाचे जे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत ते आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण जाणून घेऊया। काल संपूर्ण ही घटना घडली, माघी गणेश उत्सव आहे, त्या निमित्त जे आहे हा मोठा जो आहे प्रकार घडून आला। यानंतर तुमची बैठक पार पडली, नेमका काय म्हणणं आहे तुमचं आणि सर्वात प्रथम काय झालं होतं, काय सांगणार याबद्दल? मुळात 26 जानेवारी रोजी मंडळांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मंडपामध्ये मार्गस्थ झाल्या आणि त्यांनी तो गणपती बाप्पा बसवला। 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या दिवशी त्या गणपतींची स्थापना झाली। त्या दरम्यान 30 तारखेला अचानक मुंबई उच्च न्यायालयातून एक इंटेरिम ऑर्डर झाली की पीओपीच्या मूर्त्यांची विक्री किंवा विसर्जन याच्यावर बंदी आहे। आता ज्या मूर्त्या सभामंडपात जाऊन विराजमान झाल्या, ज्यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने पूजापाठ करण्यात आली, त्या मूर्त्यांचं विसर्जन 7 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन मिरवणूक निघाली आणि मध्येच स्थानिक सरकारचे जे काही पदाधिकारी होते त्यांनी ही विसर्जन मिरवणूक अडवली व तुम्ही ह्या मूर्त्या विसर्जन करू शकत नाही कारण की उच्च न्यायालयाचे इंटरिम ऑर्डर आहेत आणि लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। पण कायदा सुव्यवस्थेचा विचार लक्षात घेता मंडळांनी तिथे समंजसपणा दाखवला। बाप्पाच्या पायावर तिथेच त्यांनी पाण्याचं प्रोक्षण केलं आणि त्या मूर्त्या विसर्जन न करता कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचं भान लक्षात घेता त्यांनी त्या मूर्त्या परत सभामंडपात नेऊन ठेवल्यात। त्या मूर्त्यांचं अजूनपर्यंत विसर्जन झालेलं नाही आहे। आम्हाला सरकारला एकच, मुख्यमंत्र्यांना आम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या सर्व मूर्त्यांचं विसर्जन व्यवस्थितपणे झालं पाहिजे। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आपण ऐकली। या घटनेवर आता मूर्तिकारांनी काय म्हटलंय तेही एकदा बघूयात। स्वाभाविक आहे, कारण इतके वर्षाची परंपरा आहे, 130 वर्षाला गणेशोत्सवाला। आज मुंबई महाराष्ट्रामध्ये असंख्य कलाकार आहेत ज्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती आहे। आज 95% मागणी ही प्लास्टरची असल्यामुळे आज कित्येक कुटुंब याच्यामध्ये आज रोजगार आहे त्यांचा आणि अचानकपणे जर हे बंदी आणली तर ते सगळ्यांच्याच, म्हणजे ज्यांचं जे नेहमीचं हातावर बिझनेस आहे किंवा आज आम्ही इतके वर्ष गणपती बनवतो, आमच्या आज म्हणतात की आज मराठी माणूस काहीच करत नाही। आज आम्ही कुठेतरी या क्षेत्रात उतरलो आहोत आणि आमच्या हाताखाली प्रत्येक मूर्तिकाकडे कोण ना कोणतरी आज रोजगाराच्या निमित्ताने 10, 20, 25 कारागीर काम करत असतात। प्रत्येकाचं कुटुंब त्याच्यावर चालतं आहे, तर आज जर हे निर्बंध आले तर पुढे मग आपला उत्सवच बंद करायला लागेल आणि ह्याच्याने होणार काय की आपला आज महाराष्ट्राची ओळख आहे, मुंबई महाराष्ट्राची, जे आपण सार्वजनिक गणेशोत्सव आज जगविख्यात मंडळ आहेत, तर हे सगळे जी आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, हे पूर्णपणे बंद होऊन आज आपला देशच, म्हणजे आम्ही सगळे देशोधडीला लागू आणि सगळ्यांचे उपासमारीची वेळ आणि सगळ्यांच्या पोटावर पाळेल। हे कुठेतरी उत्सवाला गालबोट लावण्यासाठी हा प्रकार केला आहे। आम्ही मानतो की उत्सव एका सिस्टमॅटिक वेने आला पाहिजे। ॲज अ तरुण किंवा आज पुढची पिढी म्हणून आज आम्हीही बघतो की सिस्टमॅटिक वेने हा उत्सव आला पाहिजे, पण त्याच्यासाठी सुद्धा सरकारने आमच्यासोबत बसून त्या सगळ्या नॉर्म्स ठरवून काय शक्य आहे काय नाही शक्य आहे हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही सगळी बंदी लादली पाहिजे किंवा हे जे काय त्यांचं इम्प्लिमेंटेशन जे चाललं आहे त्याच्यानुसार इम्प्लिमेंट केलं पाहिजे। बंदीला तर आमच्या सगळ्यांचा विरोधच आहे, कारण का मुंबईतला हा उत्सव हा त्या बंदीमुळे पूर्णपणे मरणार आहे आणि त्याच्यात काही राहणारच नाही। तर या संपूर्ण जे आहे प्रकरणावर अनेक लोकांनी आपली मतं दिलेली आहेत आणि एकंदरीतच जो पीओपी बंदीचा त्यांनी विरोध केला असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता याच पार्श्वभूमीवर सरकारकडून असेल पुढील भूमिका काय घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।